जय शिवराय. राजापूर लांजा साखरपा विधानसभेतून विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी उभा आहे. मी संजय यादवराव. थोडंसं पर्यावरणाविषयी बोलूया. कोकणचा विकास, इथे कारखाने आले पाहिजेत, इथे इंडस्ट्रीज आल्या पाहिजे, इथे पर्यटन आलं पाहिजे, इथे आधुनिक शेती आली पाहिजे, इथे आंबाला आधुनिक तंत्रज्ञान पाहिजे. हे सगळं करताना जर आपण पर्यावरणाला विसरलो तर संस्कार नसलेली आणि अधिष्ठान नसलेली कुठलीही गोष्ट ही अतिरेक केल्यामुळे त्याची वाट लागते. त्यामुळे हे सगळं करताना आपला निसर्ग आपल्याला टिकवला पाहिजे. थोडंसं राजापूर लांजा इथल्या पर्यावरणाविषयी मी बोलेन. ही संपूर्ण जी सह्याद्री आहे, हा सह्याद्री समृद्धच आहे, पण इथे प्रचंड जंगलतोड संपूर्ण सह्याद्रीमध्ये गेली अनेक वर्ष सुरू आहे. सुरुवातीला कोळशेवाल्यांनी आणि आता जंगल माफिया आणि वन अधिकारी हे एकत्र येऊन या सगळ्या खोऱ्यातून दररोज 5-7 गाड्या निघत असतात आणि या घाटमार्गे पश्चिम महाराष्ट्रात जात असतात. मला वाटतं ही जंगलतोड पूर्णपणे थांबली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना 2,000-5,000 रुपये त्यांच्या जंगलाचे दिले जातात आणि तेवढ्याकरता लोक आपली जंगलं देतात. माझं म्हणणं आहे, जसं प्राधिकरण, कोकण विकास प्राधिकरण हे डेव्हलपमेंटसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलं, असंच एक प्राधिकरण, सह्याद्री प्राधिकरण केलं पाहिजे. कोकणाची वाट लावणाऱ्या जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत, या सगळ्या इंडस्ट्रीजना 2% CSR द्यावा लागतो. हा 2% CSR त्यांनी या प्राधिकरणाला द्यावा आणि या सह्याद्रीमधून पाणी आणि हवा घेणारे मुंबईसारखी किमान 15-20 मोठी शहरं आहेत जी सह्याद्रीवरती अवलंबून आहेत. या सर्व शहरांनी त्यांचा 2% रेव्हेन्यू हा या प्राधिकरणाला दिला पाहिजे. या प्राधिकरणाकडे हजारो कोटी असतील आणि या सगळ्या सह्याद्रीमध्ये जितके शेतकरी राहतात यांना जंगलाचं संवर्धन करण्यासाठी दरवर्षी बोनस म्हणून पैसे दिले पाहिजेत. म्हणजे एक डी कॅटेगरीचं जंगल असेल तर त्याला एकरी 5,000 रुपये देतो, तर ते हळूहळू इम्प्रूव्ह करत देवराईच्या लेवलचं झालं तर त्याला एकरी 10,000 रुपये दिले पाहिजेत. अशा स्वरूपाची एक योजना तयार केली तर दरवर्षी शेतकऱ्यांना जंगल तोडण्यासाठी नाही तर जंगल राखण्यासाठी पैसे मिळतील आणि त्याच्यामुळे एक जंगल सह्याद्रीचं कुठेही डिस्टर्ब होणार नाही. झाडं तोडत नाहीत का? कॅनडामध्ये तोडतात, रशियामध्ये तोडतात, पण 80 वर्षाच्या वरची झाडं तोडतात. त्यामुळे झाडं तोडताना ती शिस्तबद्ध पद्धतीने तोडली तर झाडं तोडल्यानंतर सुद्धा मोठं उत्पन्न हे त्या प्राधिकरणाला मिळेल. त्यातलं निम्म उत्पन्न शेतकऱ्याला दिलं तर शेतकरी करोडपती होतील. त्यामुळे सह्याद्री ही उद्ध्वस्त करण्याची गोष्ट नाही तर सह्याद्री ही संवर्धन करण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे सह्याद्रीच्या संवर्धनावरती जर अर्चना गोडबोले किंवा साकवसारखी संस्था किती काम करते. तिथे आमच्या देवरुखमध्ये एक रक्तचंदनाचं झाड आहे, त्याची किंमत 2-3 कोटी रुपये. एक झाड 2-3 कोटीचं असू शकतं. तर ही सह्याद्रीची जी श्रीमंती आहे ती जर आपण प्रिझर्व केली तर काय होऊ शकतं. पण ह्या सगळ्याचा विचार करायला वन विभागाला वेळ नाही आणि नुसतं पर्यावरण म्हणताना पर्यावरणाच्या बेसिक विषयांमध्ये काम करायला कोणाला वेळ नाही. त्यामुळे विकासासाठी काम करताना त्याचवेळी पर्यावरणासाठी सुद्धा काम करण्याचा मी इथं संकल्प करतो आणि त्यासाठी सह्याद्रीमध्ये जी जनजागृती, माझं म्हणणं आहे की सह्याद्रीमधनं एक हायवे जातो. आपण जर दाभोळ्यावरून वाटोळला गेलात तर सह्याद्रीची श्रीमंती आपल्याला कळते आणि खूप चांगला हायवे कोकण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर रस्ते उद्ध्वस्त करणारे पण आहेत, पण त्याचवेळी काही चांगलं काम करणारे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला पाहायला मिळतात. दाभोळ्यातून वाटोळला जो रस्ता येतो हा आदर्श रस्ता म्हणता येईल, अगदी सायनेजेसपासून आणि दोन्ही बाजून सह्याद्रीची ब्युटी आहे. असा जर एक सह्याद्री महामार्ग मी गव्हर्नमेंटला प्रस्तावित करणार आहे की जो मुंबईपासून सुरू होईल आणि दोडामार्गपर्यंत जाईल आणि या सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला माचाळसारखी, खोरनिंदकोसारखी, करकसारखी गावं आहेत, जिथे धरणं आहेत, जिथे बायोडायव्हर्सिटी आहे, जिथे वाईल्ड लाईफ आहे, तिथे आपण पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार विकसित केले. त्याच्याबरोबर रेशीम किडे असतील, त्याच्याबरोबर लाकडाची खेळणी बनवणं असेल, असे पर्यावरणपूरक उद्योग केले तर निसर्गाची वाट न लावता, झाडं न तोडता या परिसरातले लोक श्रीमंत होऊ शकतील. त्यामुळे एका बाजूने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे मला नॉर्मली नाणारचा समर्थक समजलं जातं, पण वस्तुस्थिती अशी आहे की कोकणात कुठल्याच मोठ्या इंडस्ट्रीज येऊ नयेत या मताचा मी आहे.
ॲक्च्युली कोकणामध्ये अनेक छोट्या छोट्या इंडस्ट्रीयल हब्स झाल्या पाहिजेत आणि पर्यावरणाचं कुठेही नुकसान होणार नाही अशा स्वरूपाच्या इंडस्ट्रीज झाल्या पाहिजेत. आता आल्या तेवढ्या खूप झाल्या, त्यांनी कोकणाची वाट लागले. परंतु जर आपण कोकणामध्ये आय टी पार्क्स केले, आपण एखादी मोठी युनिव्हर्सिटी किंवा एज्युकेशन पार्क केलं, आपण इनोव्हेशन पार्क केलं, आपण त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, इतके मासे आहेत कोकणामध्ये, फिशरीज पार्क्स करा, टुरिझमचे फुकेतसारखी मोठमोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची शहरं विकसित करा. असे अनेक तुम्ही इंजिनिअरिंग पार्क्स करू शकता, तुम्ही ऑटोमोबाईल पार्क्स करू शकता की ज्या इंडस्ट्रीजमुळे कोकणात रोजगार पण मिळेल पण पर्यावरणाची वाट लागणार नाही. अशा स्वरूपाच्या आपण त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्कसुद्धा केले पाहिजेत. सो कोकणाला काय नको असं सांगणारे खूप जण आहेत, पण कोकणाला हवं काय हे सांगणारी चळवळसुद्धा शिवस्वराज्याच्या माध्यमातून आपण सुरू करू. आंबोळगडला ऑइल टर्मिनस येता कामा नये. आंबोळगडला पर्यटनाचं 1-2 हजार एकराचं शहर आणा, पण माझ्या शेतकऱ्यांना 25% जशी सिडको जमीन परत देते तशी जमीन परत दिली पाहिजे. भांडवलदारांनी येऊन तिथे जमिनी विकत घेता कामा नयेत. तर अशा स्वरूपाचे पर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत, पण ते एका भागामध्ये, सह्याद्रीमध्ये तर जराही डिस्टर्ब करता कामा नये असं माझं मत आहे. आणि सह्याद्रीची जी इको सेन्सिटिव्ह म्हणतात आणि इको सेन्सिटिव्ह नको वगैरे, असं नको वगैरे काही गरज नाही. इको सेन्सिटिव्ह मध्ये खूप साऱ्या गोष्टी अलाउड आहेत. जे उद्ध्वस्त करायला कळण्याचं माईन घेतलंय ना, ते करण्याची आवश्यकता नाही. मायनिंग कोकणामध्ये नको अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. यापुढे केमिकल इंडस्ट्रीज नको अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. पण त्याचवेळी उद्योग हवेत, इंजिनिअरिंगचे हवेत, आय टी पार्क्स हवेत. सो काही चांगले उद्योग ज्याच्यामुळे पर्यावरणाचं कमीत कमी डॅमेज होईल आणि इथल्या तरुणांना इथंच राजापूरमध्ये राहून, लांजात राहून रोजगार मिळेल असे उद्योग सुद्धा हवेत. सो पर्यावरणाचा आणि डेव्हलपमेंटचा बॅलन्स आपल्याला करायला हवा. पुढची 15 वर्ष आपण जी विकासाची चळवळ करू त्याच्या केंद्रस्थानी पर्यावरणाचं संवर्धन सुद्धा राहील, हे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. जय शिवराय.